बेसिक इलेक्ट्रिकल या सब्जेक्टमधील आजचा टॉपिक बघणार आहे आपण एनर्जी सोर्सेस. तर मित्रांनो बघा, एनर्जी सोर्सेस म्हणजे काय, नावातच बघा एनर्जी सोर्सेस म्हणजे हा कशाचा सोर्स आहे, एनर्जीचा. तर एनर्जी सोर्सेसची डेफिनेशन विच प्रोव्हाइड्स एनर्जी टू द सर्किट. असा सोर्स आहे एनर्जीचा जो सर्किटला एनर्जी प्रोव्हाइड करतो फॉर इन्फानाइट ड्युरेशन. इन्फानाइट काय शब्द वापरला मित्रांनो, कारण बघा इन्फानाइट म्हणजे इथे दोन सर्किट काढलेले आहे. हा 10 व्होल्ट प्रोव्हाइड करतो, हा 5 व्होल्ट. हा कधीपर्यंत 10 व्होल्ट आणि 5 व्होल्ट प्रोव्हाइड करेल, तर इन्फानाइट टाइमसाठी. याचं कधीच एनर्जी याची संपणार नाही. हा एकदाच हे सर्किट एकदा आपण ऑन केल्यानंतर हे इन्फानाइट टाइमसाठी देईल असं आपण कॅल्क्युलेशन करताना गृहीत धरतो. तर बघा यामध्ये एनर्जी सोर्सेसमध्ये दोन टाईप पडले, एक डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. डिपेंडंट एनर्जी सोर्सेस आणि इंडिपेंडंट एनर्जी सोर्सेस. आपण हे पहिल्या जे एक्झाम्पलमध्ये जे दाखवलेलं आहे हा इंडिपेंडंट एनर्जी सोर्स आहे. तर याच्या नावातच काय आहे बघा, इंडिपेंडंट म्हणजे याचं काय, सोर्स डज नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटी. इथं दिसते बघा, सोर्स डज नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटी. आता बघा या एक्झाम्पलमध्ये याचं व्होल्टेज बघा आणि याचं व्होल्टेज बघा. याचं जे 10 व्होल्ट हा द्यायला सुरुवात केली, तर इकडं किती व्होल्टचा तुम्ही व्होल्टेज हे लावा म्हणजे सोर्स लावा. इकडं 15 व्होल्ट, 20 व्होल्ट, 30 व्होल्ट, 40 व्होल्ट, 100 व्होल्ट. पण याचं व्होल्टेज द्यायचं 10 व्होल्टचं 12 व्होल्ट किंवा 15 व्होल्ट होणार आहे का, हा कोणावर डिपेंड आहे का. इथं 10 ओहमचा रेजिस्टर लावला म्हणून हा 11 व्होल्ट झाला किंवा 12 व्होल्ट झाला. इथला रेजिस्टर बदलला म्हणून हा बदलू शकतो का, हा कोणावरही डिपेंड नाही. ह्या बाकी 1 2 3 4 ह्या चारही ब्रांचेस मधील कोणत्याही पॅरामीटरवर हा डिपेंड नाहीये. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, इंडिपेंडंट एनर्जी सोर्स. हे एक्झाम्पल आहे इंडिपेंडंट एनर्जी सोर्सच्या सर्किटचं. त्यामध्ये इंडिपेंडंट एनर्जी सोर्स कोणते कोणते आहेत, 10 व्होल्ट आणि 5 व्होल्ट. तर आता बघा डिपेंडंट एनर्जी सोर्समध्ये काय आहे, याचं व्होल्टेज जे आहे हा काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे. बघा मित्रांनो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिलेला आहे. जर बाण दाखवला असता, एरो दाखवला असता, तर तो करंट सोर्स असतो. हा व्होल्टेज सोर्स आहे. याचं व्होल्टेज बघा कशावर डिपेंड आहे, 2 × Vx. इथलं जे व्होल्टेज आहे 2 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉस जितकं व्होल्टेज असेल त्याच्या 2 पट व्होल्टेज हा प्रोव्हाइड करेल. जर इथं 2 व्होल्ट असेल तर इथं 4 व्होल्ट असेल, इथं 3 व्होल्ट असेल 6 व्होल्ट. म्हणजे हा कोणावर डिपेंड आहे, या व्होल्टेजवर डिपेंड आहे. इथला सोर्स जर 5 व्होल्टच्या जागी 10 व्होल्ट केला तर इथलं व्होल्टेज बदलेल मित्रांनो. इथलं व्होल्टेज बदललं की हे बदलेल. म्हणजे हा कोणावर डिपेंड आहे, 1 2 3 4 या 4 लोकांवर हा डिपेंड असल्यामुळे याला आपण डिपेंडंट एनर्जी सोर्स म्हणतो. पुढे बघा आपण पहिल्या सर्किटमध्ये बघू, इंडिपेंडंट एनर्जी सोर्सेसचे दोन टाईप पडले, व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स. आता हा जो दाखवला आहे सर्किटमध्ये हा व्होल्टेज सोर्स आहे. जर या ठिकाणी करंट सोर्स दाखवायचा असला तर कसा दाखवेल, आपण गोल काढेल आणि त्यामध्ये एरो दाखवेल. एरो म्हणजे काय, करंट वर चाललाय, खालून वर चाललाय. जर एरो खाली असेल तर वरून खाली करंट चाललाय. आता ह्या व्होल्टेज सोर्समध्ये प्लस वर आहे म्हणून हा वरून करंट फ्लो होईल. जर वरती मायनस खाली प्लस असेल तर हा एनर्जी सोर्स खालून करंट फ्लो करेल. हे असं याचं नॉमेनक्लेचर आहे. तर यामध्ये बघा हा व्होल्टेज सोर्स आणि हा करंट सोर्स. व्होल्टेज इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स, इंडिपेंडंट करंट सोर्स. त्यामध्ये आता बघायचं आपल्याला आयडियल इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आणि आयडियल इंडिपेंडंट करंट सोर्स, प्रॅक्टिकल इंडिपेंडंट करंट सोर्स. तर चला बघू पहिल्यांदा मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघू की व्होल्टेज सोर्स म्हणजे काय आणि करंट सोर्स म्हणजे काय. मला एक सांगा, करंट सोर्स करणारा असा कुठला सोर्स असतो का तो फक्त करंटच सप्लाय करतोय आणि व्होल्टेज सप्लाय करत नाही, किंवा असा कोणता व्होल्टेज सोर्स आहे का जो व्होल्टेज प्रोव्हाइड करतो पण करंट करत नाही. दोन्ही सोर्समध्ये, हा पण सोर्समध्ये व्होल्टेज करंट आहे, या पण सोर्समध्ये व्होल्टेज करंट आहे. मग ओळखायचं कसं की हा व्होल्टेज सोर्स, आता इथं दाखवताना आपण वेगळं दाखवतो पण ऍक्च्युअलमध्ये कसं ओळखायचं की व्होल्टेज सोर्स कोणता आणि करंट सोर्स कोणता. तर बघा मित्रांनो, इथे डेफिनेशन काय बघा व्होल्टेज सोर्सची, ज्या सोर्सचा आउटपुट करंट कमी जास्त होऊ शकतो किंवा झाल्यास त्याचे टर्मिनल व्होल्टेज कॉन्स्टंट राहते किंवा जवळपास कॉन्स्टंट राहते. म्हणजे मेन काय आहे, व्होल्टेज सोर्स कधी म्हणायचं, जर तो सोर्स त्याचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो किंवा ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला व्होल्टेज सोर्स म्हणायचं. आणि करंट सोर्स म्हणजे काय की जो त्याचा आउटपुट करंट कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा कॉन्स्टंट असतोच. समजलं मित्रांनो, व्होल्टेज सोर्स म्हणजे काय की ज्याचा आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट असते किंवा कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला व्होल्टेज सोर्स म्हणतो. आणि करंट सोर्स म्हणजे काय, ज्याचा आउटपुट करंट कॉन्स्टंट असतो किंवा तो कॉन्स्टंट ठेवण्याचा तो सोर्स प्रयत्न करतो त्याला आपण म्हणतो करंट सोर्स. तर म्हणजेच काय बघा मित्रांनो, व्होल्टेज सोर्स मध्ये त्याचा करंट कमी जास्त होऊ शकतो पण त्याचा व्होल्टेज काय राहणार, कॉन्स्टंट राहणार किंवा जवळपास कॉन्स्टंट राहणार. किंवा जवळपास कॉन्स्टंट राहणार. तर एकदम कॉन्स्टंट राहणे यालाच आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणतात. की त्याचा व्होल्टेज एकदम कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट राहणार, थोडं पण हलणार नाही. 5 व्होल्ट म्हणजे 4.9999 पण नसणार, 5 व्होल्ट असणार.
तुम्ही पुढं करंट किती घ्या त्याच्याकडून, लोड किती टाका, लोड इकडे बघा लोड दाखवलाय, लोड व्हॅरी करेल तसा इथला आउटपुट करंट त्याचा व्हॅरी होतो, कारण इथला रेजिस्टन्स तुम्ही कमी जास्त कराल तसा हा करंट बदलतो. पण इथल्या व्होल्टेजवर मात्र काही फरक पडणार नाही. हे 5 व्होल्ट आहे तर 5च राहणार, 4.99 पण होणार नाही. या कंडिशनला काय म्हणतात, आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्सचं व्होल्टेज हे काही हालत नाही अजिबात, एकदम कॉन्स्टंट राहतं. पण असं कधी पॉसिबल आहे का एकदम कॉन्स्टंट राहणं, असं पॉसिबल नाही आहे मित्रांनो. हे फक्त आयडियल कॅरेक्टरिस्टिक आहे, आयडियली पॉसिबल आहे, असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत. तर आयडियली जर आपण पकडलं समजा की इथं एकदम कॉन्स्टंट राहते व्होल्टेज, असा व्होल्टेज सोर्स आहे समजा की ज्याचं व्होल्टेज एकदम पुढं किती रेजिस्टन्स व्हॅरी केला, आउटपुट करंट जो आहे यालाच आपण लोड करंट, आउटपुट करंट किंवा करंट काही म्हणा, हा करंट जरी व्हॅरी झाला तरी हे व्होल्टेज कॉन्स्टंटच राहणार. असं झालं तर ग्राफ कसा येईल बघा मित्रांनो. ग्राफ जर व्ही आणि आयची कॅरेक्टरिस्टिक काढली तर आय बदलत गेला पुढं, पण व्होल्टेज काय आहे, व्होल्टेज इथं समजा 5 व्होल्ट आहे, हे 1 2 3 4 5 व्होल्ट. आणि करंट बघा 1 2 3 4 5 6 असं तुम्ही किती वाढवत गेले. करंट समजा 100 अँपियर जरी करंट घेतला तरी तो 5च व्होल्ट देणार, 1 अँपियर करंट घेतला तरी 5च व्होल्ट देणार. याला म्हणायचं आयडियल. तर त्याची डेफिनेशन काय बघा, ज्या सोर्सचा आउटपुट करंट कमी जास्त झाला तरी टर्मिनल व्होल्टेज एकदम कॉन्स्टंट राहते. आउटपुट करंट कमी जास्त जरी झाला, आउटपुट करंट कमी जास्त जरी झाला तरी व्होल्टेज किती राहते, 5 व्होल्ट, कॉन्स्टंट, एकदम कॉन्स्टंट राहते. त्या व्होल्टेज सोर्सला आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणतात मित्रांनो. आता पुढे बघा मित्रांनो, इंटरनल रेजिस्टन्स ही कन्सेप्ट आलेली आहे. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, एखादा सोर्स आहे समजा मित्रांनो, एखादा सोर्स म्हणजे काय, एनर्जी सोर्स. जर डीसी एनर्जी सोर्स म्हणजे बॅटरी घेतली आपण, आणि एसी एनर्जी सोर्स म्हणजे एसी जनरेटर. तर डीसी एनर्जी सोर्सचं बघतोय आपण. डीसी एनर्जी सोर्स म्हणजे काय, एक बॅटरी. बॅटरीला काय असतो, इंटरनल रेजिस्टन्स असतो. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, आतमध्ये समजा 5 व्होल्ट तयार होत असेल, बॅटरीमध्ये केमिकल रिॲक्शन होऊन 5 व्होल्ट तयार होते, पण ते बॅटरीतून बाहेर पडताना 5 व्होल्ट पडू शकतं का, नाही पडू शकत. काहीतरी व्होल्टेज लॉस होतं, आणि त्या जी गोष्ट लॉस करते व्होल्टेजचा, समजा 5 पैकी बाहेर किती येतं, 4.999 व्होल्ट जरी आलं तरी .0.001 एवढा व्होल्टेजचा लॉस झाला. तो लॉस कशामुळे होतो, एका फॅक्टरमुळे होतो. त्या लॉसलाच इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात. या इंटरनल रेजिस्टन्समुळे ते व्होल्टेज ड्रॉप होतं. 5च्या ऐवजी समजा 4.99 भेटू शकतं, 4.9 भेटू शकतं, 4.8 किती भेटू शकतं. जेवढा जास्त इंटरनल रेजिस्टन्स तेवढं तुमचा व्होल्टेज ड्रॉप जास्त होईल, व्होल्टेज तुम्हाला बाहेर आउटपुटला कमी भेटेल एनर्जी सोर्समधून. तर बघा मित्रांनो, पण आयडियल घेतलंय आपण. आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये आउटपुट व्होल्टेज किती मिळत आहे, 5 तयार करत आहे एखादी बॅटरी, आणि आउटपुटला बरोबर 5.00 देत आहे. याचा अर्थ काय, आतमध्ये इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, 0 आहे मित्रांनो. त्याच्यामुळे व्होल्टेज ड्रॉप आतमध्ये काहीच होत नाही, 0 व्होल्टेज ड्रॉप आहे. त्यामुळं त्याचं आउटपुट जेवढं आतमध्ये तयार होत आहे तेवढं बाहेर पडते. तर इंटरनल रेजिस्टन्स कन्सेप्ट समजली मित्रांनो. जी व्होल्टेज ड्रॉप करते एनर्जी सोर्सेसचं त्याला इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात, आणि त्याला आपण RI न दाखवतो. आणि बघा त्यामुळे काय होते, टर्मिनल व्होल्टेज हे V असतं. तुम्ही लोड किती टाका त्याच्यावर, मी सांगितलं मित्रांनो, इथे किती लोड टाका, इथलं व्होल्टेज तुमचं 5 व्होल्ट म्हणजे 5 व्होल्ट राहणार, हे हलणार नाही. त्याच्यामुळे लोड टाका, नो लोड म्हणतो त्याला आपण, लोड टाका किंवा नका टाकू, दोन्ही कंडिशनमध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार. पुढचं बघा, आता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये काय होते बघा मित्रांनो. हे झालं आयडियल. असा कधी व्होल्टेज सोर्स तुम्हाला भेटणारच नाही मार्केटमध्ये. जर समजा तुम्ही मार्केटमधून एखादी बॅटरी आणली आणि तुम्ही काय केलं की त्याच्यावर लोड टाकला, समजा लोड टाकला म्हणजे एखादा लॅम्प लावला. सुरुवातीला तुम्ही आउटपुट व्होल्टेज चेक केलं तर ती 12 व्होल्टची बॅटरी असल्यामुळे 12 व्होल्ट दाखवलं. पण तुम्ही ज्यावेळी त्याच्यावर लॅम्प लावला तर त्याचं व्होल्टेज किती झालं, 11.9 झालं. समजा किती झालं मित्रांनो, 11.9. मग किती व्होल्टचा ड्रॉप झाला, 0.1 व्होल्टचा ड्रॉप झाला. हा कशामुळे झाला मित्रांनो, इंटरनल रेजिस्टन्समुळं. कशामुळे झाला, इंटरनल रेजिस्टन्समुळं. म्हणून त्याला सिरीजमध्ये दाखवतात. एखादा व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये RI दाखवला तर तो झाला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. इथं आपण दाखवला का RI, याच्यात दाखवलाय का बघा, कुठं RI दाखवलेलं नाही, कारण RI = 0 आहे इथं, त्यामुळे तो दाखवला नाही. इथं RI आहे. व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये जर RI दाखवला, इंटरनल रेजिस्टन्स दाखवला, तर याला आपण काय म्हणतो, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर RI म्हणजेच याला RS ने रिप्रेझेंट करतात प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्ससाठी, कारण हा सिरीजमध्ये आहे. मी काय म्हटलं मित्रांनो, सिरीजमध्ये व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये इंटरनल रेजिस्टन्स दाखवतो, त्यामुळे याला RI ला इथं काय म्हणतो आपण, RS म्हणतो. RI ला RS. आणि जर पॅरललमध्ये एखादा रेजिस्टन्स असेल तर त्याला RSH, R शंट म्हणतो. शंट म्हणजे पॅरलल. तर इथं आता RS वापरेल आपण. इथं तुम्ही काही बुकमध्ये RI दाखवेल किंवा काही बुकमध्ये RS दाखवेल. तर याचं व्होल्टेज काय होतं, जसं तुम्ही समजा इथं लोड वाढवाल, तुम्ही 1 बल्ब लावला 11.9, 2 बल्ब लावले 11.8 आला, समजा 3 बल्ब लावले 11.7 व्होल्ट. म्हणजे जेवढा तुम्ही लोड इथं टाकाल
तेवढं त्याचं व्होल्टेज कमी होतं. बघा मित्रांनो, एक बल्ब लावला, 2 अँपियर लावले, 3 बल्ब वाढवणे म्हणजे अँपियर वाढवणे. तर जेवढं तुम्ही करंट वाढवाल तेवढं त्याचं व्होल्टेज खाली खाली येईल. दिसते का मित्रांनो, इथं बघा व्होल्टेज खाली खाली येईल. आणि मात्र आयडियलमध्ये काय राहत होतं, कॉन्स्टंट राहत होतं, प्रॅक्टिकलमध्ये खाली खाली येतं. यालाच म्हणायचं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. मी याची डेफिनेशन कशी करू शकतो मित्रांनो, पण तुम्ही मार्केटमधून एखादा व्होल्टेज सोर्स आणला तर त्यांनी दिलेलं असते की त्या बॅटरीवर किती तुम्ही लॅम्प लावायचे, किती लोड टाकायचा, किती अँपियर लोडसाठी ही बॅटरी तुम्हाला 12 व्होल्टची म्हणजे तुम्हाला जवळपास चांगलं व्होल्टेज देईल. नाहीतर असं नाही की याच्यावर तुम्ही किती लोड टाकला, समजा जास्तीत जास्त लोड टाकला 12 व्होल्टचं, एकदम 5 व्होल्ट व्होल्टेज येईल. 12 व्होल्टचे किती येईल, 5 व्होल्ट. असं नाही झालं पाहिजे आपल्याला. 12 व्होल्टचं समजा 11.9 राहिलं, 11.8 राहिलं तर ठीक आहे, जास्त खाली जाता कामा नये. तर तो जो बॅटरी तयार करतो तो त्याच्यावर मेन्शन करतो की किती हा अँपियरसाठी बॅटरी आहे, अँपियरमध्ये त्याचं रेटिंग दिलेलं असते. तर मला सांगा मित्रांनो, असं तुम्ही प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे तो खराब आहे किंवा त्याचं व्होल्टेज ड्रॉपच खूप ड्रॉप होतं असं नाही. हे एकदम मायनर होते. इथं समजा 12 व्होल्ट असेल तर इथं किती असेल, 11.8. याच्याच रेंजमध्ये वापरा असं तुम्हाला समजा मॅन्युफॅक्चर सांगतो. तुम्ही याच्यापेक्षा जास्त लोड टाकू नका, नाहीतर व्होल्टेज खूप खाली जाईल. तर त्याची डेफिनेशन कशी करतो बघा. आता जेवढं तुम्हाला समजलं त्याच्यावरून डेफिनेशन कशी करू शकतो. व्हेन करंट फ्लोज थ्रू RI व्होल्टेज ड्रॉप टेक्स प्लेस. सॉरी, हे तुम्हाला सांगितलंय. ज्या सोर्सचा आउटपुट करंट दिलेल्या रेंजमध्ये, कोणी दिलेल्या मॅन्युफॅक्चरर देतो तुम्हाला, दिलेल्या रेंजमध्ये कमी जास्त झाला तर टर्मिनल व्होल्टेजमध्ये जास्त फरक पडत नाही, त्याला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणतात. म्हणजे काय सांगितलंय, ज्या सोर्सचा आउटपुट करंट म्हणजे लोड कमी जास्त जरी केला तरी याच्या व्होल्टेजवर जास्त फरक पडत नाही. 12चा 11.8 होतो, जास्त फरक पडत नाही, पण पडतो मित्रांनो. काही का असे ना पडतो थोडाफार. आयडियलमध्ये काहीच पडत नव्हता, इथं थोडाफार पडतो. तर त्याला आपण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणतो. आता बघा मित्रांनो, करंट सोर्सची डेफिनेशन कशी करू शकतो. व्होल्टेज सोर्स समजला असेल तर करंट सोर्स लगेच समजेल मित्रांनो. मी मगाशी पण सांगितलं, ज्या सोर्सचे आउटपुट व्होल्टेज कमी जास्त केले, याचं करंट सोर्सचं मेन काम आहे करंट कॉन्स्टंट ठेवणे. याच्यावरून डेफिनेशन करा, करंट कॉन्स्टंट ठेवणे हे मेन काम आहे याचं. तर त्याचं व्होल्टेज किती कमी जास्त झालं तर चालेल त्या सोर्सचं, पण करंट मात्र कॉन्स्टंट राहायला पाहिजे. त्याच सोर्सला करंट सोर्स म्हणतात. समजलं मित्रांनो, व्होल्टेज कमी जास्त झालं चालेल त्या सोर्सचं, पण करंट मात्र कॉन्स्टंट राहायला पाहिजे. त्याच सोर्सला करंट सोर्स म्हणतात. आता त्यामध्ये आयडियल करंट सोर्स म्हणजे काय, जो एकदम करंट जो आहे, आउटपुट करंट आहे तो एकदम कॉन्स्टंट ठेवतो, थोडा सुद्धा हलू देत नाही, अजिबात हलू देत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, आयडियल करंट सोर्स. आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स म्हणजे काय, की थोडाफार तो कमी जास्त करंट देतो, पण तुम्ही जर त्याच्यावर लिमिटमध्ये लोड टाकला तर तो थोडाफार तुम्हाला कमी जास्त देतो. एकदम जास्त लोड टाकला तर तो एकदम करंट तुमचा ड्रॉप येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, प्रॅक्टिकल करंट सोर्स आणि आयडियल करंट सोर्स मधला फरक समजला. याचं करंट आउटपुट करंट एकदम कॉन्स्टंट असतो, याचा आउटपुट करंट थोडाफार कमी होऊ शकतो. तर यामध्ये आता मगाशी आपण बघितलं होतं इंटरनल रेजिस्टन्स. तर व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये दाखवत होतो, कारण तो काय करत होता, व्होल्टेज ड्रॉप करत होता. व्होल्टेज ड्रॉप कोण करतं, सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडला तर तो व्होल्टेज ड्रॉप करतो. आता इथं बघा आयडियल करंट सोर्स. आता ऍक्च्युली आयडियल करंट सोर्स म्हणजे असा कुठं असतो का, की कुठं तुम्हाला असा कोणता सोर्स आहे का, जी बॅटरी फक्त करंटच देते, डायरेक्ट व्होल्टेज देत नाही, अशी तुम्हाला कुठंच सेटअप भेटणार नाही. हा आपण जर फक्त स्टडीसाठी, आपल्याला कॅल्क्युलेशन सिंपल जावे, आपल्याला स्टडीसाठी सिंपल व्हावं, आपल्याला त्याच्यानंतर रिप्रेझेंट करता यावं म्हणून आपण असा करंट सोर्स दाखवतो. असा कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये असा कुठंच सोर्स भेटणार नाही की जो फक्त करंटच देतो, व्होल्टेज देत नाही. तर ऍक्च्युली काय केलेलं असतं, इथे एक व्होल्टेज आहे, समजा ही बॅटरी आहे, बॅटरीच्या सिरीजमध्ये एखादा मोठा रेजिस्टन्स लावला, हाय म्हणजे किलो ओमचा रेजिस्टन्स लावला. इकडे किती होता, अगोदर व्होल्टेज सोर्समध्ये जो रेजिस्टन्स सिरीजमध्ये होता तो एकदम निग्लिजिबल होता, 0.1 ओम, 0.0 मिली ओम, किंवा ओम म्हणजे ते 1000वा भाग म्हणजे मिली ओम, कमीत कमी होता. इथं बघा हा 1000 ओम आहे, किलो ओममध्ये 5 किलो ओम, 10 किलो ओम असं कुठं बघायला मिळतं तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक सर्किटरीमध्ये तुम्हाला असं बघायला मिळत असेल. 1 किलो ओम, 10 किलो ओम हा कुठं वापरतात, करंट सोर्समध्ये. मग तुम्ही म्हणाल इथं भरपूर एनर्जी लॉस होतो. हा होतो मित्रांनो, इथं लॉस होतो, पण याचं मेन काम आहे करंट कॉन्स्टंट ठेवणं. इथं लॉस झाला तरी चालेल, इथलं व्होल्टेज एवढं व्होल्टेज सोर्स सारखं जास्त राहत नाही, इकडं लिमिटेड राहतं. याचे ॲप्लिकेशन्स करंट सोर्सचे वेगळे आहेत, ते बघू आपण नंतर मित्रांनो. तर इथं समजा एखादा जास्त व्होल्टेजचा व्होल्टेज सोर्स आहे आणि इथं जास्त ओमचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहे, तर तो झाला. आणि समजा इथं तुम्ही RL दाखवला, समजा इथं 1 किलो ओम आहे आणि तुम्ही लोड टाकलाय त्याच्यावर, सुरुवातीला टाकला होता समजा 10 ओमचा टाकला होता, आणि नंतर टाकला तुम्ही, वाढवला 20 ओम केला, नंतर वाढवून 100 ओम केला किंवा 30 ओम केला.
तर हा रेजिस्टन्सच्या मानाने हा किती आहे, एकदम जास्त आहे. समजा 1010 ऍड केला काय आणि 1020 केला आणि 1030 केला, याच्यावर काय फरक पडणार आहे का? यातून जो करंट बाहेर पडणार आहे या करंटवर याचा काही फरक पडेल का? नाही पडणार, कारण याचा इंटरनल रेजिस्टन्सच एवढा हाय आहे की या रेजिस्टन्सचा याच्यावर काहीच फरक पडणार नाही. आणि त्यामुळे काय होईल, करंट समजा 5 अँपियर असेल, करंट 5 अँपियर असेल तर काय होईल, 4.9999 समजा होईल. याच्या पलीकडे काय होईल का? नाही. म्हणजे हा करंट काय राहील, स्टेडी राहील. तर तुम्ही किती लोड हलवा. पण आयडियल करंट सोर्सचं सांगायचं झालं, आयडियल करंट सोर्समध्ये इथं तुम्ही लोड किती वाढवा, कमी करा, काही करा, हा करंट मात्र 5 अँपियर म्हणजे 5 अँपियर देणार. मी हे जे सांगत आहे, हे जे 10, 20, 30 लोड बदलल्यावर जो करंट थोडाफार कमी होतो तो आपण प्रॅक्टिकल करंट सोर्सचं सांगत आहे. इथं बघा, इथं करंट किती आहे, 5 अँपियर आहे. आणि तुम्ही बघा व्होल्टेज जर वाढवत व्होल्टेज म्हणजे काय, इथला हे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, सॉरी इथं बघू आपण. व्होल्टेज वाढवणं म्हणजे काय, व्होल्टेज वाढवायचं म्हणजे रेजिस्टन्स वाढवायचा. समजा रेजिस्टन्स वाढवत गेले तुम्ही 1 ओम 2 ओम 3 ओम 4 ओम 5 ओम, तर तुम्ही रेजिस्टन्स जर वाढवत गेले तर त्याचा करंट काय होईल, इथं रेजिस्टन्स जर वाढवला तर करंट काय होईल, कमी होईल. तर कमी झालेला करंट इथं दाखवले, रेजिस्टन्स वाढवल्यावर इथं करंट 4 पॉईंट समजा 999 4.98 4.97 4.96 95 असा करत इथं 4.93 वर आला समजा. समजलं मित्रांनो. प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये करंट थोडा कमी होतो जसं रेजिस्टन्स वाढवेल. आर प्रोपोर्शनल टू व्ही आहे. इथं व्होल्टेज कशाची प्रोपोर्शनल आहे, आरएलची. तर रेजिस्टन्स वाढवला, लोड किंवा लोड बदलला किंवा व्होल्टेज बदललं, काही केलं तर करंट थोडा कमी येतो. तर मगाशी व्होल्टेज सोर्समध्ये आपण काय शिकलो होतो, आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये काय शिकलो होतो की आयडियल व्होल्टेज सोर्सचं व्होल्टेज एकदम कॉन्स्टंट राहतं. तसंच इथं आयडियल करंट सोर्सचं करंट एकदम कॉन्स्टंट राहतो, याचा थोडाफार कमी जास्त होतो. जर तुम्ही त्या मॅन्युफॅक्चररनं दिलेल्या स्पेसिफाईड लिमिटमध्ये जर वापरला तर हा तुम्हाला थोडाफार ड्रॉप देतो करंटमध्ये. तर आता बघा मित्रांनो, इथं इंटरनल रेजिस्टन्स फॅक्टर आला. मगाशी इंटरनल रेजिस्टन्स सिरीजमध्ये दाखवला होता, इथं आपण पॅरललमध्ये का दाखवतो इथं समजते बघा मित्रांनो. इथे एक व्होल्टेज सोर्स आहे, त्याच्या सिरीजमध्ये त्याचा रेजिस्टन्स खूप मोठ्या प्रमाणात वापरलाय, आपण मोठ्या क्वांटिटीचा वापरलाय. याला जर ह्या व्होल्टेज सोर्सला जर आपण करंट सोर्समध्ये कन्व्हर्जन केलं तर व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टन्स यालाच कन्वर्ट करतो आपण करंट सोर्स इन पॅरलल विथ रेजिस्टन्स. इथं बघा आता काय झालं, हा व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टन्सला कन्वर्ट केला. हे आयडियलसाठी 0, हा आयडियलसाठी इन्फानाईट असतो मित्रांनो, आयडियलसाठी इन्फानाईट. इथं इन्फानाईट आहे, इन्फानाईट ओहम जर असेल तर इन्फानाईट म्हणजे ओपन, त्यामुळे इथं दाखवत नाही आपण. इन्फानाईट म्हणजे ओपन सर्किट मित्रांनो, आणि 0 म्हणजे शॉर्ट सर्किट. मगाशी 0 होता व्होल्टेज सोर्ससाठी तर शॉर्ट सर्किट झाला होता. आता बघा इथं काय आहे, RSH मॅक्झिमम पाहिजे. प्रॅक्टिकलमध्ये इन्फानाईट मिळू शकतो का, असा रेजिस्टन्स कुठं आहे का जो इन्फानाईट ओमचा असेल, तर तसं नाही. प्रॅक्टिकलमध्ये आपण मॅक्झिमम इथं दाखवतो, त्यामुळे काय होईल, करंट कॉन्स्टंट राहील. प्रॅक्टिकलमध्ये मित्रांनो मॅक्झिमम जेवढा रेजिस्टन्स तुम्ही हा जास्त ठेवाल तेवढा काय होईल, हा करंट इकडे कॉन्स्टंट राहील, इकडे थोडा पण जाणार नाही. जर हा रेजिस्टन्स कमी व्हॅल्यूचा असेल तर करंट इकडे थोडासा लीक होईल. तर बघा मित्रांनो, याची डेफिनेशन काय दिली आहे, ज्या सोर्सचे आउटपुट व्होल्टेज दिलेल्या रेंजमध्ये कमी जास्त झाले तरी, म्हणजे हा करंट सोर्सचे आपण डेफिनेशन काय करू शकतो, आयडियलची केली आपण, ज्याचं एकदम कॉन्स्टंट राहते. प्रॅक्टिकलची काय सांगू शकतो की जर हा स्पेसिफाय रेंजमध्ये वापरला जरी त्याचं व्होल्टेज कमी जास्त केलं तरी त्याचा करंट थोडाफार कमी होतो किंवा करंट कॉन्स्टंट राहायचा प्रयत्न करतो. एवढी झाली डेफिनेशन. म्हणजे याच्यातून आपल्याला आता काय राहिलं बघा मित्रांनो, आयडियलसाठी आउटपुट करंट हा एकदम याच्या एवढाच असतो. आउटपुट करंट इज इक्वल टू इनपुट, आउटपुट करंट इज इक्वल टू करंट फेड बाय सोर्स, म्हणजे या करंटनं सप्लाय केलेला सोर्स एवढाच राहतो. पण इथं कसं आहे बघा मित्रांनो, जर हा रेजिस्टन्स आहे, हा जर रेजिस्टन्स आहे, हा जर बघा इथे मित्रांनो आय आउटपुट इज इक्वल टू आय कधी असेल, जर हा रेजिस्टन्स शॉर्ट सर्किट केला, म्हणजे RL इज इक्वल टू 0 ओम आहे समजा, RL इज इक्वल टू 0 असेल, हा समजा एखाद्या शॉर्ट सर्किट केला तर काय होईल, आय आउटपुट इज इक्वल टू आय इनपुट, कारण इकडं काहीच करंट जाणार नाही, हा रेजिस्टन्स जास्त आहे त्यामुळे हा इकडंच जाईल. तर काय होऊ शकतं, आय आउटपुट इज इक्वल टू आय कधी, जर तुम्ही RL इज इक्वल टू 0 ठेवला, आणि इतर वेळेस RL जर जास्त ठेवला थोडासा तर इकडं थोडासा करंट जाईल, इकडे जास्तीत जास्त करंट येईल. तर त्यामुळे काय होईल, पण असं कधी होईल का की हा करंट आय आउटपुट या करंटपेक्षा जास्त असेल, आय आउटपुट आय पेक्षा कधी जास्त असू शकतो का, नाही मित्रांनो. तर त्याच्यावरून काय लिहू शकतो आपण, आय आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन आय फॉर RL ग्रेटर दॅन 0. याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो. आय आउटपुट हा ह्या दोन्हीचं जर आपण रूपांतर एकाच याच्यात केलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये, आय आउटपुट हा आयशी इक्वल असू शकतो किंवा आय पेक्षा लहान असू शकतो, पण आय पेक्षा मोठा असू शकत नाही मित्रांनो. हा आय आउटपुट परत एकदा बघा, आय आउटपुट आयशी इक्वल असू शकतो किंवा आय पेक्षा लहान असू शकतो, पण
पण काय म्हटलं, आय आउटपुट आय पेक्षा मोठा असू शकत नाही. मग ह्याचंच एक्सप्रेशन इथं लिहिलं आहे, आय आउटपुट इज इक्वल ऑर ऑलवेज लेस दॅन आय. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्स, मगाशी काय सांगितलं होतं, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्स आरएसनं दाखवला होता. तो कसा असला पाहिजे, जवळपास 0 असला पाहिजे, म्हणजे एकदम मिनिमम असला पाहिजे. आणि हा याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स ऑफ करंट सोर्स किती असला पाहिजे, इन्फानाईट. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा 0 असला पाहिजे आणि करंट सोर्सचा इन्फानाईट असला पाहिजे. का असते तो आपण इथं बघितलंय. तुम्ही एकदा परत पॉज करून परत बॅक जाऊन थोडा परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स 0 का असला, 0च्या जवळपास म्हणजे निग्लिजिबल का असला पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो इन्फानाईट का असला पाहिजे. इन्फानाईट नसेल तर लॉस होतो करंटचा, पुढं करंट काही जात नाही, सगळा करंट इथल्या इथं शॉर्ट सर्किट होतो. तर मित्रांनो आपण पुढे जाऊ. मित्रांनो समजण्यासाठी थोडं मी परत बॅक घेतलं. डिपेंडंटमध्ये बघा, इंडिपेंडंट आपण बघितलं सगळं, व्होल्टेज बघितलं, आयडियल प्रॅक्टिकल, करंट आयडियल प्रॅक्टिकल. आता आपण डिपेंडंटवर आलो आहे. डिपेंडंट म्हणजे काय, सोर्स डिपेंड ऑन अदर क्वांटिटी. सर्किटमधले हे सर्किट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे टाईप कोणते कोणते आहेत. एक व्होल्टेज सोर्स, हा करंट सोर्स. व्होल्टेज सोर्समध्ये परत याला कोणतं व्होल्टेज सोर्स, हा डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. डिपेंडंट व्होल्टेज सोर्सचे 2 टाईप पडले, एक व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स. आणि या व्होल्टेज सोर्समध्ये परत काय, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स. आणि करंट सोर्समध्ये करंट सोर्स आणि व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. तर इथं करंट डिपेंडंट किंवा करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स, आणि इथं व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स. आणि इथं करंट सोर्सचे परत सेम, करंट कंट्रोल करंट सोर्स, व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स. समजलं मित्रांनो. आता या दोन्हीत फरक कसा दाखवायचा, आपले दोन समजा हे करंट कंट्रोल दाखवताना किंवा व्होल्टेज कंट्रोल दाखवताना कसं दाखवायचं बघा मित्रांनो. हा समजा एक 2 व्होल्टेज सोर्स आहेत, एक करंट कंट्रोल आहे आणि एक व्होल्टेज कंट्रोल आहे. हा करंट कंट्रोल जर असेल तर याचं व्होल्टेज काय असेल, 3ix. हा करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स आहे. या करंटवर हा डिपेंड आहे. जर हा 2 असेल तर 2×3=6 होईल, हा 4 असेल तर 4×12 होईल. म्हणजे IX वर हा डिपेंड आहे म्हणून करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स. आणि इथं काय असेल, 3Vx. जे मी इथं दाखवलं Vx, इथं दाखवलं, हा Vx वर डिपेंड असेल. ह्या सर्किटमध्ये बघा, हा जो व्होल्टेज सोर्स आहे इथं 10 व्होल्ट असू शकत नाही. इथं काय असेल, V = 3Vx. म्हणजे हा व्होल्टेज सोर्स किती असू शकतो, इथं काही देऊ शकतात सर्किटमध्ये. तर तुम्हाला इथं Vx, ह्या Vx वर हा डिपेंड आहे, म्हणजे ह्या व्होल्टेजवर हा डिपेंड आहे. व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स. तसंच करंट कंट्रोल करंट सोर्स जर असेल, I = 3ix आणि I = 3Vx. व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, करंट कंट्रोल करंट सोर्स, व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स. आता व्होल्टेज कंट्रोल नावात काय आहे, व्होल्टेज कंट्रोल करते कोणाला, व्होल्टेज सोर्सला. व्होल्टेज सोर्स दाखवा पहिले. व्होल्टेज सोर्स दाखवला आपण, ज्यामध्ये प्लस मायनस लिहिले की तो व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स कोण कंट्रोल करते, व्होल्टेज कंट्रोल. म्हणून इथं म्यू इंटू VIN, बरोबर. म्यू इंटू तिथं आपण काय लिहिलं होतं, 3Vx इथं लिहिले बघा. असाच आहे हा म्यू. इथं 3 म्हणजे हा कोणताही कॉन्स्टंट असू शकतो, त्याला म्यू नाव दिलं. म्यू द्या, अल्फा द्या, बीटा द्या, गॅमा काही द्या. आणि इथं Vxच्या जागी काही लिहा, V इनपुट लिहा, V1 लिहा किंवा V0 लिहा, काहीतरी काही लिहा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा म्यू इंटू Vin. इथं Vin म्हणजे काय आहे ते महत्वाचं आहे. काही लिहा, आपण हे Vin सर्किटमध्ये बघा, Vin कुठं दिलं इथं सर्किटमध्ये, समजा इथं लिहिलं असेल Vin, किंवा हे Vx आहे याच्याऐवजी Vin असेल या डायग्रामनुसार, तर काय होईल, ह्या Vin वर हे डिपेंड आहे. तर ही जी डायग्राम आहे, हा व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्सची आहे. तीच डायग्राम मी इथं काढलेली आहे. तर यामध्ये फक्त दाखवलेलं आहे व्होल्टेजवर हे Vin वर हे डिपेंड आहे. तर बघा इथं मित्रांनो, आउटपुट व्होल्टेज जे मिळेल = म्यू इंटू Vin. समजलं मित्रांनो. त्यानंतर बघा यामध्ये म्यू म्हणजे काय, हा V आउटपुट बाय V इनपुट. म्हणजे व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्समध्ये काय होतं, व्होल्टेज ट्रान्सफर रेशिओ येतो. कारण काय येईल तर म्यू जर आपण काढला तर इकडे V आउटपुट बाय V इनपुट काय येईल, व्होल्टेज ट्रान्सफर रेशिओ. आणि V इनपुट = व्होल्टेज अक्रॉस अदर ब्रांच इन द सर्किट. आता अदर ब्रांच म्हणजे कोणती, ही त्याच सर्किटमधली. सर्किट किती मोठा असू द्या मित्रांनो, पण त्याच सर्किटमधली ब्रांच असली पाहिजे, तर आपल्याला आपण करू शकतो. मी काय म्हटलं मित्रांनो, आपलं सर्किट किती मोठा असू द्या, पण जो व्होल्टेज कंट्रोल करणार आहे, व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स म्हटलंय, व्होल्टेज सोर्स पण त्याच सर्किटमधला पाहिजे आणि व्होल्टेज कंट्रोल करणारी जी ब्रांच आहे ती पण त्याच सर्किटमध्ये पाहिजे. तर मित्रांनो, आपण असं म्हणतो व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, तर असा कुठं असतो, म्हणजे आता की जिथं आपण याचं व्होल्टेज आहे, या व्होल्टेज सोर्सचं जे व्होल्टेज आहे हे दुसऱ्या ब्रांचमधल्या करंटवर डिपेंड असणार, असं कसं असू शकतो मित्रांनो, असा प्रश्न पडला असेल आपल्याला. तर असं होऊ शकतं. असं काय, त्यासाठी काय वापरतो आपण, याला म्हणतात ओपॅम्प.
ओपॅम्प तुम्ही शिकाल मित्रांनो. तर ओपॅम्पमध्ये आपण बघतो की जर एखादा ओपॅम्प असला तर त्याला आपण इन्व्हर्टिंग किंवा नॉन इन्व्हर्टिंग मोडमध्ये वापरला कॉन्फिगरेशनमध्ये, तर तो काय करतो, आउटपुट जे व्होल्टेज देतो, आउटपुट व्होल्टेज मित्रांनो बघा इथं आता तुम्हाला समजेल, आउटपुट व्होल्टेज जे आहे इथं, आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आउटपुट व्होल्टेज कशाची प्रोपोर्शनल आहे, व्ही इनपुटची. म्हणजे जेवढं तुम्ही इनपुट जसं द्याल तसं आउटपुट व्होल्टेज बदलेल. इनपुट बदललं की आउटपुट बदलेल. हे इथलं म्हणजे इथं तेच सांगायचा प्रयत्न केला आहे की ओपॅम्पचा समजा इनपुट बदललं की इथं ओपॅम्पचं आउटपुट बदलेल. हे ओपॅम्प आहे समजा, हे ओपॅम्पची एक रेजिस्टन्स इकडे टाकलाय, एक रेजिस्टन्स इकडे टाकलाय, तर इनपुट बदललं की आउटपुट बदलेल. इथं बघा आता इनपुट बदलल्यावर आउटपुट बदलते. तर यातले हे जे रेशो आहे हा व्होल्टेज ट्रान्सफर रेशो आहे. हा तुम्ही बदलू शकताय, हा किती ठेवू शकता. इथं 3 टाकला तर 3 रेशो येईल, 4 टाकला तर 4 पट भेटेल, 5 टाकला तर 5 पट, इथं 100 टाकला 100 पट व्होल्टेज भेटेल, इथं 5 दिलं तर इथं 500 व्होल्ट. असं उदाहरण सांगतोय मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये असं नाही, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तेवढं व्हेरिएशन नाही, इथं थोडंफार व्हेरिएशन आहे. ह्या रेजिस्टन्सच्या प्रोपोर्शनल इथं किलो ओममध्ये राहतात रेजिस्टन्स. हे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, सर्किट कंट्रोल व्होल्टेज करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स. बघा आता यामध्ये नावात काय आहे, व्होल्टेज सोर्स, म्हणजे हा काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे. इकडे बघा मित्रांनो, आता हा काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे. तर व्होल्टेज सोर्स कसा आहे, करंट कंट्रोल आहे. म्हणजे एखाद्या ब्रांचमधली इथला करंट घेतला आपण, एखाद्या ब्रांचमधला करंटवर हा डिपेंड आहे, म्हणून याला करंट कंट्रोल करंट सोर्स. बाकी सगळं सेम आहे, बाकी काही फरक नाही मित्रांनो. हा फक्त दुसऱ्या कोणत्या एखाद्या ब्रांचमधल्या करंटवर जर डिपेंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स. तर असं कुठलं एक्झाम्पल आहे बघा, त्यामध्ये काय येईल, आउटपुट इज इक्वल टू म्यू इंटू आयन. म्यू म्हणजे बऱ्याच पुस्तकात तुम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी म्यू म्यू दिसणार नाही मित्रांनो, कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सेम घेतलंय. इथं काही ठिकाणी म्यू राहील, इथं काही ठिकाणी इकडं अल्फा राहील, काही ठिकाणी वेगळं काहीतरी नॉमिनेशन राहील, नॉमिनक्लेचर राहील, काही राहू शकते. तर आउटपुट इज इक्वल टू म्यू इंटू आय इन. तर याचा म्यू जर काढला तर व्ही आउटपुट बाय आय इनपुट, व्ही आउटपुट बाय इकडे आय इनपुट गेल्यावर काय झाला, व्ही आणि आय चा रेशो घेतला तर काय मिळतो आपल्याला मित्रांनो, रेजिस्टन्स. यालाच ट्रान्स रेजिस्टन्स म्हणतात. आणि इथं व्ही बाय व्हीचा रेशो घेतला तर ट्रान्सफर रेशो भेटतो. इथं पण बघा आय आउटपुट आणि व्ही, आय अपॉन व्ही काय असतो, कंडक्टन्स असतो, आणि आपण व्ही आय अपॉन आय काय असतो, करंट ट्रान्सफर रेशो असतो. तर हे फक्त नावं असे सिंपल दिली आहेत, सगळे तुम्ही वाचून घ्या एकदा, तुम्हाला क्लिअर होईल. काही अवघड नाही आहे मित्रांनो. व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स म्हणजे एखाद्या व्होल्टेजवर दुसरं आउटपुट व्होल्टेज डिपेंड असतं सर्किटमधल्या. त्याच्यानंतर करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्समध्ये आउटपुट व्होल्टेज हे येणाऱ्या करंटवर, एखाद्या ब्रांचमधल्या करंटवर डिपेंड असतं. व्होल्टेज करंट कंट्रोल करंट सोर्स म्हणजे व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. आता हा करंट सोर्स आहे, तर याचा आउटपुट करंट जो आहे हा काय असेल मित्रांनो, आय आउटपुट. याच्यातून बाहेर पडणार आय आउटपुट हा त्याच्या इनपुट व्होल्टेजवर डिपेंड आहे. व्ही इनपुट, इनपुट म्हणजे हे कुठल्या तरी एका ब्रांचमधलं व्होल्टेज असेल, या असं एखाद्या ब्रांचमधलं व्होल्टेजवर. आता इथं कुठं आहे बघा, करंट व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स कुठं आहे बघा, व्होल्टेज कंट्रोल, हा व्हीएक्स आहे, व्हीएक्स आहे व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स म्हणजे याचा करंट कोणावर डिपेंड आहे, एखाद्या ब्रांचमधल्या व्होल्टेजवर. एखाद्या ब्रांचमधले व्होल्टेज इथं करंट सोर्स दाखवला आपण, तर हे सर्किट याचं होईल व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्सचं. तर एखाद्या ब्रांचमधला व्होल्टेजवर त्याचं करंट डिपेंड असतं. आणि दुसरं काय आहे, करंट कंट्रोल करंट सोर्स. तर करंट कंट्रोल करंट सोर्स म्हणजे एखाद्या ब्रांचमधल्या करंटवर याचा करंट डिपेंड असतो, एखाद्या ब्रांचमधल्या करंटवर. अशी कोणती एक्झाम्पल आहे, तर बघा मित्रांनो, एखाद्या ब्रांचमधल्या करंटवर व्होल्टेज डिपेंड असतो. ब्रांचमधला करंट म्हणजे, तर बघा मित्रांनो, व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, एखादा करंट हा एखाद्या ब्रांचमधल्या व्होल्टेजवर डिपेंड असतो. आउटपुट करंट हा एखाद्या ब्रांचमधल्या व्होल्टेजवर डिपेंड असतो. असं एक्झाम्पल कोणतं, मॉसफेट. मॉसफेटमध्ये करंट सोर्स म्हणजे हा करंट कशावर डिपेंड असतो मित्रांनो, गेटच्या व्होल्टेजवर. तुम्ही गेट व्होल्टेज बदललं की याचा करंट बदलतो, गेट व्होल्टेज वाढवलं याचा करंट वाढतो. तसं आहे. याला ट्रिगरिंग म्हणजे ट्रिगरिंग दिल्यानंतर तुमचा हा करंट कमी जास्त होतो. तर याला म्हणायचं करंट व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. आणि इथं बघा काय दिलं, इथं बीजेटी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर दिलाय मित्रांनो. याचं तर सिंपल सगळ्यांनाच माहीत असेल, बेस करंट बदलला की हा कलेक्टर करंट बदलतो, कलेक्टर टू इमिटर जाणारा. तर बघा मित्रांनो, यामध्ये काय आहे की करंट कंट्रोल करंट सोर्स. करंट कोणाला कंट्रोल करतोय, आयबी कोणाला कंट्रोल करतोय, आयसीला. करंट कंट्रोल करंट सोर्स. तर मित्रांनो, आपण एनर्जी सोर्सेस या टॉपिकवरची थिअरी बघितली. आता लगेच आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघू, जे आपले हे क्वेश्चन सगळे एक्झाममध्ये विचारलेले आहेत मित्रांनो. सगळे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. हे क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला बाकी कन्फ्युजन काहीच राहणार नाही. अ प्रायमरी सेल हॅज अन ईएमएफ ऑफ, 42 नंबर क्वेश्चनवर पोहोचलो आहे आपण, पहिल्या सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रिकलमधल्या. अ प्रायमरी सेल हॅज अन ईएमएफ ऑफ 1.5 व्होल्ट. एक सेल दिलाय, त्याचं ईएमएफ किती आहे, 1.5 व्होल्ट. ईएमएफ म्हणजेच त्याचा आउटपुट व्होल्टेज 1.5 आहे समजा, 1.5 व्होल्ट, आणि त्याला शॉर्ट सर्किट केला. ही समजा एक सेल आहे आणि त्याचा
व्होल्टेज किती आहे 1.5 व्होल्ट, 1.5 व्होल्ट. प्रत्येक सेल प्रॅक्टिकल असतो. दुकान मार्केटमध्ये गेले तुम्हाला आयडियल सेल भेटत नाही. त्याला काहीतरी मी काय सांगितलं होतं, इंटरनल रेजिस्टन्स असतो. बरोबर, इंटरनल रेजिस्टन्स असतो. आणि याच्यावर लोड काय टाकला आपण, काहीच नाही टाकला मित्रांनो, तो शॉर्ट सर्किट केला. बरोबर, तर हेवी लोड टाकला इनडायरेक्टली, तर इट गिव्ज अ करंट ऑफ 3 अँपियर. तर यातून किती अँपियर करंट फ्लो होतो, 3 अँपियर. बरोबर, एखादा प्रायमरी सेल आहे त्याला कायम इंटरनल रेजिस्टन्स राहणार आहे. प्रॅक्टिकल आहे तो कोणत्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आयडियल जर असेल तर आयडियल मेन्शन करतील. हा प्रॅक्टिकल सोर्स आहे, त्यामुळे याचं व्होल्टेज काय होणार, याचं व्होल्टेज 1.5 व्होल्ट आहे. तर त्यांनी काय विचारलं आहे, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आर आय विचारला आहे, तर लावा इथं ओम्स लॉ लावला. समजा आर इज इक्वल टू काय असतो, व्ही अपॉन आय असतो. तर व्ही किती आहे इथं बघा 1.5 व्होल्ट, आणि आय किती आहे 3. किती येईल मित्रांनो, 0.5 ओम. रेजिस्टन्स युनिट काय आहे, ओम. पुढे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 43. अँड आयडियल व्होल्टेज सोर्स शुड हॅव. आयडियल म्हटलं, इथं आता शब्द आयडियल आहे. इथं जर काही लिहिलेलं नसेल तर मी काय म्हटलं होतं, प्रॅक्टिकल समजायचं. आयडियल व्होल्टेज सोर्सचं सांगितलं होतं मित्रांनो. एखादा व्होल्टेज सोर्स समजा आयडियल आहे, त्याच्या सिरीजमध्ये इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, 0. इंटरनल रेजिस्टन्स 0 असतो. यालाच कसं दाखवतो आपण, आयडियल व्होल्टेज सोर्सला फक्त असं, किंवा दुसऱ्या ह्याच्यात आपण असं दाखवलं होतं. आयडियल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स काहीच दाखवत नाही, आपण 0 दाखवतो. मग त्याचं इंटरनल रेजिस्टन्स 0 सोर्स रेजिस्टन्स, त्याला सोर्स रेजिस्टन्स नाव वापरलं इंटरनल रेजिस्टन्सला. क्वेश्चन नंबर 44. द इंटरनल व्होल्टेज ड्रॉप ऑफ ए व्होल्टेज सोर्स. इंटरनल व्होल्टेज ड्रॉप ऑफ ए व्होल्टेज सोर्स. मी काय सांगितलं होतं, याचा रेजिस्टन्स 0च्या जवळ पाहिजे. कोणताही व्होल्टेज सोर्स, नाव इथं मेन वाचून घ्यायचं मित्रांनो. करंट सोर्स म्हणले की व्होल्टेज सोर्स, बरेच लोक कन्फ्युजन करतात. करंट सोर्ससाठी वेगळा आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स इन्फानाईट असला पाहिजे. तो पॅरललमध्ये दाखवतो आपण. करंट सोर्सच्या बाबतीत पॅरललमध्ये दाखवतो, व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत इथं सिरीजमध्ये दाखवला. जर करंट सोर्स असेल तर कसा दाखवेल आपण, असा करंट सोर्स आणि त्याचा रेजिस्टन्स इथं. त्यालाच आपण RSH नाव दिलेलं आहे, RSH मित्रांनो. आणि इथं काय देतो, RS. इथं हा RS सिरीजमध्ये आहे, हा शंटमध्ये आहे. तर बघा मित्रांनो, इंटरनल रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स काय असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे. इज द हायेस्ट वेन नो लोड इज अप्लाइड. बघा इथं आता इथे डायग्राम काढलेले आहे. हा हाय असतो, नो लोडमध्ये हाय असतो का, नाही, 0 असतो उलट. डज नॉट इन्फ्लुएन्स द टर्मिनल व्होल्टेज. याच्यावर तुमचं टर्मिनल व्होल्टेज डिपेंड आहे का, आउटपुट व्होल्टेज आहे मित्रांनो. जर हा रेजिस्टन्स जास्त असेल तर इथं ड्रॉप होणार, 12 व्होल्टच्या जागी तुम्हाला इथं 5 व्होल्ट 6 व्होल्टच भेटणार. त्याच्यामुळे आहे, डिपेंड्स अपॉन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. तर यांनी काय म्हटलं आहे, इंटरनल व्होल्टेज ड्रॉप. जो इंटरनल व्होल्टेज ड्रॉप होतो, इथं जो व्होल्टेज ड्रॉप होतोय तो कशावर डिपेंड आहे, इंटरनल रेजिस्टन्सवर. डिपेंड अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. बरोबर आहे. डिक्रीजेस विथ इन्क्रीज लोड करंट. तर काय म्हटलं, व्होल्टेज ड्रॉप, लोड करंट वाढला तर उलट वाढायला पाहिजे, इथं कमी लिहिले. तर हे तुम्ही परत एकदा रिवाईज हे करा, परत एकदा व्हिडिओ स्किप करून मागं घेऊन थोडासा बघा परत, तुम्हाला समजलं नाही तर एक लक्षात येईल. हा इंटरनल रेजिस्टन्सवर डिपेंड आहे व्होल्टेज ड्रॉप, कारण V इज इक्वल टू I इंटू R असतो. तर यातून करंट चालला तर हा रेजिस्टन्सवर इथलं व्होल्टेज डिपेंड असणार. फॉर द व्होल्टेज, क्वेश्चन नंबर 45. फॉर द व्होल्टेज सोर्स आहे, 2 स्टार केले आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या मित्रांनो. फॉर द व्होल्टेज सोर्स, एक व्होल्टेज सोर्स दिला समजा, याचा इंटरनल रेजिस्टन्स आता आयडियल म्हटले का नाही, तर एक व्होल्टेज सोर्स आहे मित्रांनो. मी काही ठिकाणी असं दाखवेल तर तुम्ही समजून घ्या, हे दोन्ही सेमच आहेत. तर एखादा रेजिस्टन्स आहे, इथं मी व्होल्टेज सोर्स दाखवलं म्हणून लगेच सिरीजमध्ये रेजिस्टन्स दाखवला. करंट सोर्स सांगितलं तर लगेच मी पॅरललमध्ये रेजिस्टन्स दाखवेल. व्होल्टेज सोर्स आहे समजा, तर काय लिहिले हे तुम्ही मनातल्या मनात डायग्राम लक्षात ठेवा मित्रांनो. हे ड्रॉ झाली पाहिजे, तिथे पेज असेल तर तुम्ही पेजवर ड्रॉ करा, किंवा मनातल्या मनात प्रॅक्टिससाठी सध्या पेजवरच करा. ड्रॉ केलं ना तर तुमच्या गोष्टी लगेच क्लिअर होतील, कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतील. व्होल्टेज सोर्स दिला की लगेच डायग्राम काढायची. तर काय दिलंय, व्होल्टेज सोर्ससाठी टर्मिनल व्होल्टेज, तर सगळ्या पर्याय तुम्हाला स्टेटमेंट दिलेत. आणि सोर्स EMF म्हणले, इथं पण बघा टर्मिनल व्होल्टेज सोर्स EMF, टर्मिनल व्होल्टेज सोर्स EMF, टर्मिनल व्होल्टेज सोर्स. याच्यात रिलेशन काय आहे, सोर्स EMF म्हणजे हा EMF, हा सोर्स EMF आहे मित्रांनो. आणि टर्मिनल व्होल्टेज कुठं असतं, टर्मिनलला, आउटपुटच्या. ओके मित्रांनो, तर ह्याच्यातून आणि याच्यात रिलेशन विचारलाय प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्ससाठी. तर मला सांगा मित्रांनो, इथं लोड जर काहीच नसेल तर आउटपुटला व्होल्टेज किती भेटेल, इनपुट एवढं. लोड जर काही नसेल, लोड इज इक्वल टू, नो लोडसाठी काय असेल मित्रांनो, V टर्मिनल इज इक्वल टू V इनपुट म्हणा, किंवा V इनपुट किंवा V म्हणा. आणि ज्यावेळी लोडेड कंडिशन आहे, लोडेड कंडिशनमध्ये मित्रांनो मला सांगा, लोड जर टाकला तर R इनपुटमध्ये काहीतरी व्होल्टेज लॉस होईल. इथं समजा 12 व्होल्ट आहे, तर इथं 0.5 व्होल्ट 0.6 व्होल्ट काहीतरी असे, नाही तर लॉस होईल. आउटपुटला किती मिळेल, 11.5 व्होल्ट. असं कधी होईल का, इथं 12 व्होल्ट दिलं आणि एखादी बॅटरी तुम्ही मार्केटमधून आणली आणि ती 12 व्होल्टच्या ऐवजी समजा 13 व्होल्ट देत आहे, असं कधीच होणार नाही मित्रांनो. 12च्या ऐवजी कमीच देणार ती. तर ते काय म्हणू शकतो, टर्मिनल व्होल्टेज हे ऑलवेज लेस दॅन
व्ही इनपुट म्हणा किंवा व्ही म्हणजे टर्मिनल व्होल्टेज कशाशी व्ही इनपुटच्या इक्वल असू शकतं किंवा व्ही इनपुटपेक्षा कमी असू शकतं. हे दोन स्टेटमेंटवर आहे. तर याच्यात कुठं दिले बघा, टर्मिनल व्होल्टेज इज इक्वल टू द सोर्स ईएमएफ. व्होल्टेज सोर्ससाठी असं म्हणू शकतो का मित्रांनो आपण, टर्मिनल व्होल्टेज सोर्स ईएमएफशी कायम इक्वल असलं पाहिजे. कायम असं असू शकतं का? नाही. टर्मिनल व्होल्टेज कॅन नॉट एक्सीड द सोर्स ईएमएफ. टर्मिनल व्होल्टेज जे आहे ते सोर्स ईएमएफला कधी सोर्स ईएमएफपेक्षा जास्त असू शकत नाही. टर्मिनल व्होल्टेज सोर्स ईएमएफपेक्षा जास्त असू शकत नाही, बरोबर वाटते. टर्मिनल व्होल्टेज इज ऑलवेज लोअर दॅन सोर्स ईएमएफ. टर्मिनल व्होल्टेज ऑलवेज लोअर दॅन सोर्स ईएमएफ. असं काही नाही मित्रांनो. हे बघा, ह्या दोन स्टेटमेंटमध्ये कन्फ्यूज व्हाल मित्रांनो. इथं काय म्हणले, टर्मिनल व्होल्टेज कॅन नॉट एक्सीड द सोर्स ईएमएफ. टर्मिनल व्होल्टेज ह्याच्यापेक्षा कधी मोठा असू शकत नाही. आहे का कधी मोठं? नाही. दोन्ही स्टेटमेंटमध्ये बघा लाहानच आहे किंवा इक्वल आहे. इथं मात्र तुम्हाला कन्फ्यूज होईल. तुम्ही काही जण हे टिक मार्क करतील की टर्मिनल होईल ऑलवेज लोअर दॅन सोर्स ईएमएफ. हे ऐकायला इक्वेशन एकदम बरोबर वाटते की याच्यापेक्षा टर्मिनल व्होल्टेज कायम कधी हे सोर्स ईएमएफपेक्षा कमीच असतं. पण इथं बघा कमी थोडीच आहे, इथं इक्वल आहे. टर्मिनल व्होल्टेज सोर्स ईएमएफशी इक्वल पण असू शकतं. हे असं लिहिलेलं नाही, इथं इक्वल असू शकतं. त्याच्यामुळे हा इथं लागू होत नाही, कारण हे इक्वलही असू शकतं. प्रत्येक वेळेस हे लहानच असेल असं काही नाही. मग चौथं बघा, टर्मिनल व्होल्टेज इज हायर दॅन सोर्स ईएमएफ. म्हणजे इथं टर्मिनल व्होल्टेज 12 व्होल्टच्या ऐवजी 13 व्होल्ट कधी असू शकत नाही. इथं यांनी म्हटलं की 11 व्होल्ट किंवा 12पेक्षा कमीच असतं, पण 12 व्होल्ट असू शकतं. तर हे चुकीचं आहे. हे येईल बरोबर. टर्मिनल व्होल्टेज कॅन नॉट एक्सीड द सोर्स ईएमएफ. हा इम्पॉर्टंट आहे. हा मित्रांनो थोडंसं परत बघा, समजून घ्या. नाही समजलं तर, कोणताही क्वेश्चन नाही समजला तर मित्रांनो कमेंट लिहा. मी तुम्हाला अजून पर्सनली त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करेल कोणत्या तरी दुसऱ्या मार्गानं. तुमचं टेलिग्रामवर म्हणा किंवा दुसऱ्या कशावर अजून तुम्ही काय ईमेल दिला, मला मेल केला, मी मेल आय डी प्रोव्हाइड करतो. मेलवर तुम्हाला कशावरही मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन परत पाठवू शकतो. क्वेश्चन नंबर 46, ड्युरिंग डिस्चार्ज ऑफ अ बॅटरी. डिस्चार्ज म्हणजे काय मित्रांनो, एखादी बॅटरी आहे आणि त्याच्यावर तुम्ही लोड टाकला तर तो डिस्चार्ज म्हणजे करंट द्यायला लागली म्हणजे ती डिस्चार्ज व्हायला लागली, त्याच्यातली एनर्जी संपत जाते. द व्होल्टेज ऑफ सेल डिक्रीजेस, कमी होते म्हणतो तो. त्याच्यानंतर व्होल्टेज ऑफ सेल इन्क्रीजेस, व्होल्टेज डज नॉट चेंज. आणि ह्या प्रॅक्टिकल इथं लिहिले का कुठं आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणून? काहीच लिहिलेलं नाही. आयडियल बॅटरी असं म्हटले का? नाही. प्रॅक्टिकल बॅटरी तुम्ही दुकानातून आणली तर तुम्ही त्याच्यावर एखादा लॅम्प लावला, तुम्ही आणल्या जर व्होल्टमीटरनं चेक केलं 12 व्होल्ट दाखवते आणि नंतर तुम्ही लॅम्प लावल्यावर अपेक्षा कराल की 12 व्होल्ट. नाही मित्रांनो, तसं नाही होणार. त्याचं 11.99 होईल किंवा 11.98 होईल. तर ते कधीही काय होतं, डिक्रीज होतं. कोणतीही बॅटरी डिस्चार्ज करताना तिचं व्होल्टेज डिक्रीज होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये क्वेश्चन काय दिलाय, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अन आयडियल करंट सोर्स. शब्द काय वापरलाय, आयडियल करंट सोर्स. तर बघा मित्रांनो, आयडियल आहे तर करंट सोर्स ड्रॉ करा. समजा करंट सोर्स मी ड्रॉ केला आणि याला आयडियल म्हटलंय. करंट सोर्सला काय असतो, कधी शंटमध्ये एक रेजिस्टन्स असतो, त्याला आपण RSH म्हणतो, यालाच इंटरनल रेजिस्टन्स म्हणतो. आणि करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, इन्फानाईट. इन्फानाईट म्हणजे इथं दाखवायची गरज नाही मित्रांनो. इन्फानाईट म्हणजे ओपन सर्किट. हा झाला करंट सोर्स तुमचा. तर याच्यात काय होते, इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, इन्फायनाईट मित्रांनो. तर आन्सर येईल डी, इन्फायनाईट. आणि व्होल्टेज सोर्सचा एक इंटरनल रेजिस्टन्स 0 असतो मित्रांनो, सिरीजमध्ये असतो तो 0 असतो. क्वेश्चन नंबर 48 बघा, टू निग्लेक्ट अ व्होल्टेज सोर्स द टर्मिनल अक्रॉस द सोर्स आर. मित्रांनो काय विचारलंय, टू निग्लेक्ट द व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स जर निग्लेक्ट करायचा असेल तर आपला बघा हा व्होल्टेज सोर्स आहे आणि याला इंटरनलमध्ये एक रेजिस्टन्स आहे आर सिरीज. जर हा व्होल्टेज सोर्स निग्लेक्ट करायचा असेल तर आपण त्याला काय करतो, शॉर्ट सर्किट. हे पुढं तुम्हाला नेटवर्कमध्ये समजेल मित्रांनो, पुढं मी नेटवर्क घेणार आहे. हा शॉर्ट सर्किट वापरतो आपण. थेवेनिन्स थिअरम वगैरे बाकीचे थिअरम आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. हा आपण एखादा व्होल्टेज सोर्स असेल तर एवढंच लक्षात ठेवा, एखादा व्होल्टेज सोर्स तुम्हाला निग्लेक्ट करायचा आहे किंवा हा व्होल्टेज सोर्स समजा बंद आहे, हा ऑफ आहे, तर तो कशानं दाखवेल, हा बंद आहे समजा, हा काही त्याचं व्होल्टेज देत नाही, 10 व्होल्ट देत होता आता काहीच देत नाही, बंद केला त्याला आपण, तर त्याला आपण काय दाखवतो, शॉर्ट सर्किट. त्याला आपण शॉर्ट सर्किट दाखवतो. आणि जर करंट सोर्स असेल तर एखादा करंट सोर्स आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स इन्फानाईट असतो सिरीजमध्ये, माहीत आहे तुम्हाला. तर त्याच्यामुळे काय होईल, तो ओपन सर्किट. ओपन सर्किट आणि इथं शॉर्ट सर्किट. व्होल्टेज सोर्स आपण कधीही निग्लेक्ट करताना त्याला शॉर्ट सर्किट न करतो आणि करंट सोर्स निग्लेक्ट करताना ओपन सर्किट. लक्षात ठेवा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 49, टू व्होल्टेज सोर्सेस ऑफ 12 व्होल्ट इच ऑफ विच कॅन लोडेड अप टू 10 एम्पियर. 12 व्होल्टचे 2 व्होल्टेज सोर्स आहेत, ते 10 एम्पियरपर्यंत लोड घेऊ शकतात, आर कनेक्टेड इन पॅरलर. तर 12 व्होल्टचे 2 सोर्स आहेत, ते प्रत्येकी 10-10 एम्पियर देऊ शकतात. तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट सर्किट इज ट्रू. तर खालीलपैकी काय बरोबर आहे विचारले. तर बघा मित्रांनो, द टोटल व्होल्टेज इज 24 व्होल्ट. इथं 12 आणि इथं 12 मिळून 24 होईल का, इथं नाही होऊ शकत.
द टोटल व्होल्टेज इज 0, इथं आउटपुट व्होल्टेज 0 होईल का? 12 मधून 12 मायनस होईल का? नाही होणार. द अरेंजमेंट कॅन बी लोडेड अप टू 10 एम्पियर, हा 10 एम्पियर देतोय, हा 10 एम्पियर, इथे किती येईल? 20 एम्पियर. 10 एम्पियर देईल का? नाही. चौथं बघा, द व्होल्टेज सोर्सेस कनेक्टेड इन पॅरलल कॅन सप्लाय मॅक्झिमम करंट ऑफ 20 एम्पियर, 20 म्हणत आहे, हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 50, 1.5 व्होल्ट सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल, 1.5 व्होल्टचे 4 सोर्सेस कनेक्ट केलेत, हे सगळे 1.5 व्होल्टचे आहेत. 1.5, 1.5, 1.5, 1.5, इथं 2 होते 12-12चे, आता इथं 4 दिलेत. आउटपुट व्होल्टेज किती येईल मित्रांनो? 1.5, 6 येईल. असं येईल का? नाही. आउटपुट व्होल्टेज 1.5 येणार. व्होल्टेज पॅरललमध्ये कॉन्स्टंट राहते मित्रांनो. क्वेश्चन नंबर 51, सेल्स आर काय विचारलंय? कनेक्टेड इन सिरीज इन ऑर्डर टू, सेल्स आहेत. आता हे पॅरललचं झाले. 2 क्वेश्चन काय होते मित्रांनो? 2 पॅरललचे होते. आता सिरीजमध्ये 2 सेल समजा आहेत, एक असा दाखवलाय आणि परत एक त्याच्या खाली आहे. 2 सेल आहेत. हा समजा किती? हा समजा 12 व्होल्टचा आहे, ही एक 12 व्होल्टची बॅटरी आहे. 2 बॅटऱ्या जर तुम्ही सिरीजमध्ये जोडल्या तर किती देईल तुम्हाला ते? 24 व्होल्ट. मग काय होते याच्यामुळं? व्होल्टेज वाढते. इन्क्रीज द करंट रेटिंग, करंट वाढेल का? जर 2 सेल्स आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये जर दिल्या आपण 2 बॅटऱ्या तर इथं व्होल्टेज वाढते. करंट वाढेल का? तर करंटही वाढेल. वाढेल का मित्रांनो? नाही वाढणार. करंट नाही वाढणार मित्रांनो, फक्त काय वाढणार? व्होल्टेज वाढणार. तर इन्क्रीज द व्होल्टेज रेटिंग. आणि जर पॅरललमध्ये दिल्या तर करंट वाढेल. बघा 10 आणि 10 20 झाला, आणि याच्यातून 10 इथं पण 10, तेव्हा करंट तेवढाच राहील पण व्होल्टेज वाढेल. बघा एनर्जी सोर्सेसचे शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह राहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 मध्ये बघा डिपेंडंट सोर्सेस बघितलं मित्रांनो आपण. डिपेंडंटमध्ये एक व्होल्टेज सोर्स असतो, डिपेंडंट कसे दाखवतो आपण? डिपेंडंट व्होल्टेज सोर्स असा दाखवतो, डिपेंडंट करंट सोर्स असा दाखवतो. तर बघा डिपेंडंट सोर्सेस म्हटले, डिपेंडंट सोर्सेस मे बी अ करंट सोर्स ऑर व्होल्टेज सोर्स. बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर वाटतंय. इज ऑल्वेज अ व्होल्टेज सोर्स. डिपेंडंटमध्ये फक्त व्होल्टेज सोर्स असतो का? करंटही असतो. इज ऑल्वेज अ करंट सोर्स, फक्त करंट असतो का? नाही. नायदर अ करंट नॉर अ व्होल्टेज, हे तर येऊच शकत नाही. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे. एक तर करंट सोर्स असू शकतो किंवा तो व्होल्टेज, 2 टाईप आहे. आयडेंटिफाय द सोर्स दॅट हॅज अ फॉलोइंग सिम्बॉल. हा सिम्बॉल दिलाय मित्रांनो. इथं बघा करंट दिलाय, इथं ॲरो दिलाय. हा काय आहे? करंट सोर्स आहे. करंट सोर्स हा काय आहे? करंट सोर्स. लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि हा कशावर डिपेंड आहे? व्होल्टेज. व्हीसी दिलंय, तर हा व्होल्टेज कंट्रोल आहे. कशावर आहे डिपेंड? व्होल्टेज कंट्रोल. तर कुठं पर्याय दिसतोय बघा? व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. डी आहे ऑप्शन डी. तर मित्रांनो इथं झालेला आहे एनर्जी सोर्सेस हा टॉपिक, बेसिक इलेक्ट्रिकल या सब्जेक्टमधला हा टॉपिक इथं संपलेला आहे. तर मित्रांनो आता नवीन टॉपिकसाठी आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओ जर आवडला असेल आतापर्यंतचा तर तुम्ही लाईक करा, आणि हे जो व्हिडिओज आहेत जे मी अपलोड करतोय लोकांना शेअर करा मित्रांनो. मित्र कोणी असतील इलेक्ट्रिकलची प्रिपरेशन करणारे त्यांना शेअर करा, आणि तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील.